माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या, जी और जीने दो शान से जियो. एक गंभीर विषय आहे जे समाजातील पालक आहेत, आई वडील, मुलाचे असो मुलीचे असो, आम्ही सामाजिक कार्यकर्ता आणि पोलीस, एक गंभीर विषयावर आपण चर्चा करूया. जेव्हा मुलं नाबालिक असतात, प्रेम हे नकळत होतं, अल्लडवय असतं, नाबालिक मुलांना कळत नसतं खरं प्रेम आणि खोटं प्रेम, जस्ट आकर्षणाचं प्रेम आणि खरं प्रेम ओळखायला त्यांना वेळ जातो. पालक सुजान असतात, त्यांना माहीत असतं, ठाऊक असतं सारं काही, आणि प्रत्येक पालक असंच बोलणार ना, माझी माझी मुलगी चांगल्या घराण्यात जाऊ दे, आणि मुलीला जो मुलगा असेल तो व्यसनी नसू दे, चांगला असू दे, कमवता असू दे, असं कुठलंही पालक बोलतं. आता माझ्याकडे जे मॅटर आलं होतं आदिवासी धेसर गावातलं, जे बुधी पारधीबाईचं, जिची मुलगी 6 महिन्यापूर्वी नाबालिक असताना त्या मुलाने पळवली होती, ज्याच्या प्रेमात पडली होती. पण नाबालिकचं मॅटर असताना पोलिसांनी पूर्ण आईवडिलांवरच ठेवावं ना मत, त्यांचं काय इच्छा आहे, मुलीची आईवडील आणि मुलाचे आईवडील. आपण म्हणतो त्याच्यावर केस झाली, गुन्हा दाखल झाला, मग त्याला चांगली नोकरी मिळू शकत नाही, त्याचं करिअर बरबाद होऊ शकतं. पण त्याने केलेली मोठी चूक आहे ना, आईवडिलांच्या मर्जीशिवाय तिला पळून घेऊन जातो, हे चूक आहे. संस्कार प्रत्येक आईवडील देतच असतात, कोणी आईवडील सांगत नाही मुलांना पळून जा वगैरे, असे संस्कार कोणी देत नाही. आता एक महाशय पोलीस मला विचारत होते, बाईने काय संस्कार दिले, तर आईला का दूषण लावावं, कुठली आई सांगते का मुलीला पळून जा म्हणून. प्रेम नकळत करतात, आणि करताना ते मुलं सांगत नाही आईवडिलांना मी प्रेम केलं किंवा प्रेमात पडलेली आहे. हां, पण आईवडिलांनी पण मुलींना तरुण झाले की मैत्रीसारखं नातं ठेवा, आणि त्यांना बोलतं ठेवा, ते तुमच्याशी अगदी प्रांजळपणाने बोललेच पाहिजे, धाकात अतिशय ठेवू नका की ते घाबरून बोललेच नाही पाहिजेत. आणि ही काय बोलली, मी तुझं लग्न त्याच्याशी लावूनच देणार नाही, तर ती पळून गेली. आता ती कोर्टात मॅरेज करायला तयार झाली, तिचं 18 वर्ष 1 महिना पूर्ण झालेला आहे. पण शेवटी ज्याची त्याची मर्जी असते ना, माझं मूल चांगल्या घराण्यात जावं, माझी मुलगी चांगली सुखाने नांदावी, हा एक सामाजिक विषय आहे, आणि त्याच्यावर विचार करा प्रत्येक पालकांनी. संस्कार प्रत्येक पालक चांगलाच देतो मुलांना, पण जर ते कधी कुठल्या प्रेमात पडू शकतात, पण त्यांना सल्ला द्या घरामध्येच, तू प्रेमातही पड मुलाच्या मुलीच्या, पण तुम्ही आम्हाला सांगा, खरं सत्य सांगा. असं एक हस्तखेळतं वातावरण घरात ठेवा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याशी. ही माझी एक नम्र विनंती आहे. ॲज अ कार्यकर्ता मी तुम्हाला नम्र विनंती करते, आपल्या मुलाचं घरातलं जे बोलणं चालणं ठेवा, मुली आई वडील मुलांशी बोलणं चालणं ठेवा, प्रामाणिकपणे ते तुमच्याशी बोलू देत, असं वातावरण खेळतं ठेवा घरामध्ये. ही माझी नम्र विनंती आहे. समाजामध्ये असे प्रकार घडणार नाही की मुलं मुली पळून जातात, त्याला थोडेसे आईवडील जबाबदार असतात. तर हस्तखेळतं वातावरण ठेवा, धाकात अतिशय ठेवू नका मुला मुलींना.